उत्कर्षा, झाला का ग अभ्यास? नाही, मी माझा होमवर्क करते. उठ लवकर, जेवून घे. नाही, मला माझा अभ्यास करायचा आहे यार. आले वाटतं. आज उशीर झाला. काय ग उत्कर्षा काय करते? जेवली नाही का अजून? नाही, ती अजून शाळेचा प्रोजेक्टच करत बसलीये. गुड इव्हनिंग पप्पा. झाला का प्रोजेक्ट? नाही ना अजून. इकडे ये, दाखव मला काय प्रोजेक्ट दिलाय. आमच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट दिलाय ज्याच्यात आम्हाला ना कुठल्या कुठल्या मंथ मध्ये कुठले कुठले फेस्टिवल्स येतात ना ते करायचे. अच्छा, बरं कर. मम्मी, मागच्या वर्षी गुढीपाडवा एप्रिल मध्ये आलेला, या वर्षी मार्च मध्ये कसा? अगं, आपले सण तिथीनुसार असतात ना, तर ते मागे पुढे होतात. पप्पा, मागच्या वर्षी गणपती बाप्पा सप्टेंबर मध्ये आलेले, या वर्षी ऑगस्ट मध्ये कसे? हो माहिती आहे. मम्मी, मागच्या वर्षी नवरात्री ऑक्टोबर मध्ये होती, या वर्षी सप्टेंबर मध्ये कशी? अगं, तुला सांगितलं ना, ते मागे पुढे होत राहतात म्हणून सण. तू आता उठ तिथून आणि जेवून घे आणि झोप लवकर, सकाळी शाळेत जायचं. आज लवकर आला? हो, मित्र येणार आहे. अरे ये, घर व्यवस्थित सापडला ना? हो रे, गर्दी खूप आहे. सॉरी. ये बस. कशा आहेत बहिणी? मस्त. सगळे ठीक आहे ना? हो. ये बेटा. अरे बेटा, काय झालं? मला प्रोजेक्ट मध्ये लेस मार्क्स मिळाले. का? त्या प्रोजेक्ट मध्ये मी 2024 चे फेस्टिवल्स केले, पण 2025 मध्ये फेस्टिवलचे मंथ चेंज झाले. अरे मग चूक तुझी आहे ना, तू 24चं कॅलेंडर का पाहिलं? दरवर्षी जर का आपल्या फेस्टिवलचे डेट्स चेंज होतात तर त्यात माझी काय चूक आहे? आपल्या कॅलेंडरवरूनच कळतं ना की आपली फेस्टिवल्स कधी येणार आहेत. मग हे कॅलेंडरवाले फेस्टिवलची डेट फिक्स का नाही करत? जसं की 26 जान, 15 ऑगस्ट यांच्या डेट कशा फिक्स राहतात, तर मग आपल्या फेस्टिवलचे डेट्स का नाही फिक्स राहत? उत्तम. चूक तिची नाहीये, चूक आपली आहे. हा घरात लागलेला कॅलेंडर कशासाठी होता? फक्त नोंदी करण्यासाठी आणि तारखा बघण्यासाठी. पण हा कॅलेंडर घरात आला आणि आपण कधी याच्यावर निर्भर झालो हे आपल्याला समजलं नाही. आज बघ ना, या कॅलेंडरमुळे आपल्या येणाऱ्या पिढीला असं वाटायला लागलंय की आपले सण बदलतात. पण बघायला गेलं तर आपले सण कधीच बदलत नाही. आपले सण आणि त्याच्या तिथी त्याच आहेत, हजारो वर्षापासून त्या आहेत. बदलतात ते फक्त या कॅलेंडरवरच्या तारखा. बघ ना, बघायला गेलं तर या कॅलेंडरचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग काय? फक्त तारखा आणि नोंदी करण्यासाठीच ना. की या तारखेला सॅलरी येणार, तर या तारखेला लोनचा हप्ता जाणार, या तारखेला लाईट भरायचंय तर या तारखेला गॅस संपला, या तारखेला मुलांच्या परीक्षा सुरू होणार तर या तारखेला शाळा संपणार. याच्या व्यतिरिक्त याचा दुसरा उपयोग काय? काहीच नाही. या व्यतिरिक्त आपण या कॅलेंडरमध्ये काय बघतो? एकादशी कधी आहे तर पौर्णिमा कधी आहे, घट कधी बसतात, दसरा कधी असतो, गणपती कधी बसतात तर गणपतीचं विसर्जन कधी असतं, लक्ष्मीपूजन कधी असतं, चतुर्थी कधी असते, हे सगळं आपण बघतो ना. मग हे सगळं तर आपल्या पंचांगामध्ये पण आहेच ना. म्हणजे बघायला गेलं तर या कॅलेंडरमध्ये तारखेचा उपयोग फक्त 10% आहे आणि 90% आपल्याला आपल्या पंचांगाची गरज आहे. पण आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर काय ठेवलंय? 10% वाला कॅलेंडर.
याची आपल्याला काहीच गरज नाही. मित्रा, तू बरोबर बोलतोयस. आता मलाही वाटतंय की जसं गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं, ऋतू बदल होतात, सृष्टीचं चक्र बदलतं, त्याचप्रमाणे आता आपल्याला आपल्या घरातलं कॅलेंडर बदलून जुन्या भारतीय प्राचीन कालगणनेची दिनदर्शिका आणावी लागेल. बरोबर बोलतोस. चैत्र सृष्टि को बदलावे, वैशाख बैसाखी के गीत गावे, ज्येष्ठ पूर्णिमा का महत्व समझावे, आषाढ़ गुरु शिष्य की प्रथा चलावे, सावन में कान्हा धरती पे आवे, मनुष्य को जीवन का सार समझावे, भाद्रपद में जब गणेश जी आवे, सबका जीवन मंगलमय कर जावे, अश्विन में माता रानी गर्भो रमावे, भीतर का अहंकारी रावण जलावे, दीपावली अंधकार मिटवे, कार्तिक की शुरुआत कर जावे, मार्गशीर्ष में त्रिदेव जो आवे, संसार में वो श्री दत्त कहलावे, सूर्य मकर संकरण कर जावे, पौष में हर कोई पतंग उड़ावे, माघ में महाशिवरात्रि आवे, शिव शक्ति में तंग हो जावे, फाल्गुन होली के रंग बरसावे, और छत्रपति के चरणों में सर झुक जावे।